भारतीय जनता पार्टीचा सचिन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सचिन दादा चिंचोड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सचिन दादा चिंचोड़े आगे बढ़ो। पहिला अर्ज भरताना कुणाकुणाची तुम्ही परवानगी पण घेतली होती? भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे, तर जोपर्यंत वरून नाव घोषित होत नाही तोपर्यंत दाखल करणं असं भाजपला पटत नाही. आता एबी फॉर्म जर मिळाला नाही तर सचिन चिंचोडे यांना जेवढा विश्वास आहे तेवढा नामदेव ढाकेंना नाहीये का? अर्ज दाखल नाही केला तुम्हाला अशी काही भीती नाहीये ना की जे इनकमिंग जेवढं सुरू आहे तर कुणीतरी इथं आपल्या जागेवरती अतिक्रमण करेल, भाजप कुणाला तरी घेईल आणि तुमच्या जागेवरती त्याला उमेदवारी देईल? पिंपरी चिंचवड भाजपनं अद्याप ही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाहीये. असं असलं तरी भाजपचे माजी उपमहापौर सचिन चिंचोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पहिला हा अर्ज आहे जो महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दाखल झालेला आहे आणि त्यांनी थेट त्या जागेवरती दावा ठोकलेला आहे. कुठल्या जागेवरती अर्ज भरलेला आहे आणि पहिला अर्ज भरताना कुणाकुणाची तुम्ही परवानगी पण घेतली होती? मी सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 17 मध्ये ड मध्ये जागेमध्ये मी अर्ज भरलेला आहे आणि परवानगी वगैरे असं मी काही घेतलेलं नाही आहे. पण गेल्या 8 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते म्हणून आमची इथं ओळख आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा फॉर्म किंवा आमच्या पार्टीमध्ये असा कुठला नियम नाही आहे की फॉर्म भरायच्या आधी पार्टीची चौकशी किंवा विचारपूस करून फॉर्म भरावा, असं कुठं आमच्या तरी ऐकण्यात अजून असं नाही आहे जे तुम्ही आता सांगताय की फॉर्म भरणं. आता उमेदवारी साठी अर्ज देणं आणि अधिकृत उमेदवारी किंवा बंडखोरी हा नंतरचा विषय आला. परंतु असं काही आता अर्ज दाखल केलाय तर विचारणा झाली का पक्षाकडनं की कसं काय आधीच तुम्ही दाखल केलं? कारण भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे, तर जोपर्यंत वरून नाव घोषित होत नाही तोपर्यंत दाखल करणं असं भाजपला पटत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणं आणि तुम्ही म्हणता त्या गोष्टी या दोन्ही विभिन्न गोष्टी आहेत. मी आत्ता फक्त उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, त्यामुळे मी काही भाजपच्या विरोधात कुठलं काम केलं किंवा पक्षाच्या सिस्टमच्या विरोधात काही केलेलं नाही आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणं हे नॉर्मल प्रोसेस आहे, तो प्रोसेसचा एक पार्ट कंप्लीट केलेला आहे. मी आज तुम्हाला थोडीशी वाट पाहण्याची गरज होती अर्ज किंवा यादी जाहीर होण्याची? चांगला होता. अच्छा, बरं. हा, आणि आजचा दिवस चांगला होता, मला तो लकी आकडा आहे म्हणून मी आज फॉर्म भरलेला आहे. एबी फॉर्म आत्ता तर तुम्हाला मिळालेलं नसेल, आता एबी फॉर्म जर मिळाला नाही तर 100% मला एबी फॉर्म मिळणार आहे, त्याची मला खात्री आहे. ढाके साहेबांनी जबाबदारी घेतली आहे? ढाके साहेबांनी नाही, माझं काम आहे मागच्या 8 वर्षात आणि पक्षामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मी सहभागी झालेलो आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं आमचं ज्यावेळेस अभियान चालू होतं सदस्य नोंदणीचं, तर सगळ्यात पहिले महाराष्ट्रात 1 नंबरचं, तिथं सुद्धा माझा 1 नंबर होता. इथंच 1 नंबर आहे अशातला भाग नाही, अभियानामध्ये सुद्धा माझा पहिला नंबर आला होता. सदस्य नोंदणीमध्ये सगळ्यात पहिलं महाराष्ट्रात 2000चा टप्पा पूर्ण करणारा मी होतो. बावनकुळे साहेबांनी त्याचं मला प्रशस्तीपत्र सुद्धा त्यावेळेस दिलेलं होतं. सचिन चिंचोडे यांना जेवढा विश्वास आहे तेवढा नामदेव ढाकेंना नाहीये का? अर्ज दाखल नाही केला तुम्ही? नाही, त्यांनी सांगितलं ना की माझा लकी दिवस आहे, त्यामुळे मी आज फॉर्म भरलेला आहे. मी 26 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे ओबीसी साठी, ब जागेसाठी. यादी जाहीर झाली नाही झाली तरी नाही, यादी होणारच आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आम्हाला उमेदवारी देणारच आहे. तुम्हाला अशी काही भीती नाहीये ना की जे इनकमिंग जेवढं सुरू आहे तर कुणीतरी इथं आपल्या जागेवरती अतिक्रमण करेल, भाजप कुणाला तरी घेईल आणि तुमच्या जागेवरती त्याला उमेदवारी देईल? आमचे मार्गदर्शक आदरणीय शंकरभाऊ जगताप यांच्यावरती विश्वास आहे आणि ते आमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. त्याच्यामुळे वाकडमध्ये पण अनेकांना विश्वास होता त्यांच्यावरती, तर राहुल कलाटेंचा प्रवेश झाला त्याच्यामुळे खतखत तिथं पण निर्माण झाली. ज्या भागात जशी परिस्थिती आहे त्या भागात, पण आमच्या भागात तशी परिस्थिती निश्चित नाहीये. आम्हाला उमेदवारी 100% मिळेल. 30 तारखेपर्यंत एबी फॉर्म आला काय नाही आला काय? सचिन चिंचोडे नाही आला का हा प्रश्नच येत नाही. एबी फॉर्म येणारच आहे. बंडखोरी मग कराल का? बंडखोरी गरजच पडणार नाहीये. 100% एबी फॉर्म मिळणार आहे. बंडखोरी करण्याची गरज मला पडणार नाही. भाजप मला एबी फॉर्म देईल आणि मीच निवडणुकीच्या रिंगणात असेल. खरं तर भाजप हा शिस्तप्रिय पक्ष मानला जातो आणि अशा प्रसंगी जर सचिन चिंचोडे यांनी पक्षाची परवानगी न घेताच हा अर्ज दाखल केल्यामुळं भाजपचे वरिष्ठ आता याबद्दल काय निर्णय घेतात हे आपल्याला 30 तारखेला कळणार आहे. कारण 30 तारीख ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची किंबहुना त्यांचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची अंतिम तारीख असणार आहे. वाट पाहूयात 30 तारखेला नेमकं काय होतं आणि सचिन चिंचोडे हे भाजपचेच अधिकृत उमेदवार असतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.